अरे लाज शरम विकून टाकली का तुम्ही लोकांनी? हो आताच तर ती दुखण्यातून उठली आहे, तिच्यासाठी एवढंसं करावं असंही कोणाला वाटलं नाही ना? अरे तिला किती स्ट्रेस देत आहे? डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की आजीला स्ट्रेस द्यायचा नाही. त्यामुळे आता तिला जर काही बरं वाईट झालं ना तर ना याची जबाबदारी तुमची असेल. आणि मग मात्र मी एकालाही सोडणार नाहीये. मला ना कधीच वाटलं नव्हतं की माझ्याच रक्ताची माणसं ही इतकी वाईट असतील आणि त्यांच्या वागणुकीमुळे या माझ्याच घरात हे असे प्रसंग पाहायला मिळतील. अरे यार तुम्ही इतके नीचपणे कोणाशी कसं वागू शकता? नाही तुम्ही माणसंच आहात ना, विक्षिप्त आहात तुम्ही, विक्षिप्त. आणि आता काहीही झालं ना तरी आजी इथेच आहे. कोणाला आवडो वा ना आवडो. मी जिवंत असेपर्यंत घरातले सर्व निर्णय मीच घेणार. म्हणजे रावसाहेब, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत हे तुमचे राक्षसी निर्णय तुम्ही सगळ्यांवर लादतच राहणार आहात का? तोंड सांभाळून बोल. बास, जेवणाच्या ताटावर तरी वादावादी नको आहेत. चांगल्या घराचं हेच लक्षण असतं की सगळ्यांनी एकत्र जेवायचं असतं. आणि येळ पडलीच तर एकमेकांसाठी उपाशी पण राहायचं असतं. ए, तुझ्या ते गरिबीची संकल्पना आम्हाला सांगू नको. भुक्कड आहेत त्या सगळ्या, कळलं ना? उपाशी आम्ही कशाला राहू? करोडपती आहोत आम्ही. आणि यातले जे जे माझ्या सोबत आहे त्यातलं एकालाही मी उपाशी ठेवणार नाही, लक्षात ठेव. हो, तुमच्या त्या माया लोकांमध्ये आजी नाही आहेत का? असं का वागताय तुम्ही? अहो रेणुकाताई तुमच्याशी अशा वागल्या असत्या तर? हे एवढं तुमच्याशी आदराने वागतात त्याचं काय? कारण तो माझा सख्खा मुलगा आहे. रक्ताचं नातं आहे आमचं, एकच रक्त आहे आमचं. आज जरी तो भरकटला असला तुझ्या नादाला लागून तरी एक दिवस तो नक्कीच ताळ्यावर येईल, खात्री आहे मला. हिचं तसं नाहीये. हे माझी सखी कोणी लागत नाही. हे तमासगिरण बाई माझी सावत्र आहे, सावत्र आई. हिने माझ्या बापाला नादाला लावलं, आमचं घर मोडलं. आजही ती तेच करते. घरातल्या माणसांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते. म्हणून चिडतो मी हिच्यावरती. दादा, जबाबदारी घेण्यापेक्षा दुसऱ्यांना दोष देणं असं सोपं असतं नाही? तुला काय म्हणायचं? मी जबाबदारी घेत नाही? नाहीच घेऊ. कारण घेत असताना तर घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीला असं वाळीत टाकलं नसतं तुम्ही. तुला शेवटचं सांगतोय आम्ही, घरातल्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस. याचे परिणाम फार वाईट होतील. परिणामांचा विचार केला असता तर या घरातच आले नसते. माझं काय करायचं ते करा, मी नाही घाबरत. कारण मी लढणार. इतिहास फक्त चांगल्यांसाठी लढणाऱ्यांनाच लक्षात ठेवतो. आजी, काही झालं तरी तुम्ही हिंमत हारायची नाही आणि मनावर तर अजिबात घ्यायचं नाही. हे काय नवीन नाही मला. आज मी हेच घडणार होते. आज हे घडणार होतं हे जर माहित होतं तर कशाला आलीस खाली? तिकडे खोलीमध्येच बसून जेवायचं ना. नाही, पण इथे येऊन तमाशा करायचा होता तुला.
आता तमाशाचा फड रंगवून जर झाला असेल, पोट भरलं असेल, तर निघ इथून, आम्हाला जेवू दे. आजी आज इथंच जेवणार. घरातली सगळ्यात प्रमुख असल्याच्या नात्याने ती घरातल्या पुरुषांसोबतच जेवण. बायकाही जेवायला बसायच्या आधी. आजी तुम्ही सुरू करा. हो आजी, ये ना, सुरू कर. दामू, काय मालक? बाहेरच्या कुत्र्याला नेऊन घाले. ऐकलं नाहीस का? कुत्र्याला घाल, नाही तर तोंडावर मारीन. या हे आजी, सुरू करा. मुक्ता, अगं